महान कार्य न्यूज नेटवर्क मध्ये मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो। इलेक्शन कॉर्नर महान कार्य या सदरामध्ये आपण आज 34व्या गावात प्रवेश केला आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज, आरपीआय या सगळ्याच पक्षांनी शिरोळ तालुका अगदी ढवळून काढलाय। मतदानाला आता काही दिवस बाकी राहिलेत, आपल्याकडे काही तास बाकी राहिलेत आणि यामध्ये प्रचाराची रणधुमाळी सगळ्याच पट्ट्यामध्ये सुरू आहे। आपण मगाशी उमरवाड पाहिलं, कोथळी पाहिलं, कवटेसार, तमदलगे, निमशिरगाव या गावचा दौरा केला, चिपरीचा कल बघितला, लोकांच्या ज्या प्रतिक्रिया त्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर आता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख इथले पक्ष आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परवाच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार जरी पराभूत झाला असला तरी सर्वाधिक मतं याच पट्ट्यामध्ये स्वाभिमानीला मिळाली। लोकसभा निवडणुकीमध्ये कल्लाप्पा आवाडे साहेब ज्यावेळी उभारले होते त्यावेळी खासदार राजू शेट्टी साहेबांना याच पट्ट्यामध्ये सर्वाधिक मतं मिळाली। या पाठीमागची 3 गणितं बेरजेची मानली जातात। एक सुपीक शेती, वारणेची, जैन समाज आणि स्वाभिमानीचं मुळात असलेलं चळवळीतलं या भागातलं नेटवर्क। दुसरा पट्टा येतो तो वारणा दूध संघाचा, वारणा साखर कारखान्याचा, शरद साखर कारखान्याचा, गुरुदत्त साखर कारखान्याचा, पंचंगा साखर कारखान्याचा। पण उसाच्या दरावरून साखर कारखानदारांची प्रतिमा थोडीफार मलिन झाल्यामुळे या निवडणुकीत त्याचा कितपत परिणाम होतो या प्रश्नाची उकल याच आपल्या चर्चेतून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर नागरिकांनी जे प्रश्न आपल्या समोर ठेवलेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत। एकाच घरात 2 उमेदवारी या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेले आहेत। खासदार राजू शेट्टी साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं दत्तवाडमध्ये की आम्ही घराघरात भांडणं लावणार नाही, पण भांडणं लावण्याचा प्रयोग त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला याच मतदारसंघात केलाय। त्याचेही प्रश्न स्वाभिमानीकडून आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीची लागण झाली। या मतदारसंघामध्ये नांदणी मतदारसंघ काँग्रेसला सोडायचा होता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोडला नाही, त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीची युती फिसकटली। भारतीय जनता पार्टीला तोच मतदारसंघ नांदणी हवा होता, तो मतदारसंघ स्वाभिमानीने सोडला नाही, त्यामुळे त्या दोघांची युती झाली नाही आणि तालुक्यामध्ये तिरंगी लढतीचं चित्र निर्माण झालं। याही मतदारसंघात तिरंगी लढत आहे। विशेषतः डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे खास समर्थक आणि त्यांच्या साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब भिल्लोड साहेब राष्ट्रवादीशी नेहमी प्रामाणिक असायचे। मोहिते पाटील घराण्याशी ते नेहमी संबंधित आहेत, पण आता त्यांनी कमळ हातात घेतलंय। त्यांनाही विचारायचं की कमळ हातात घेण्यापाठीमागचा उद्देश काय? इथला सोसायटी ग्रुप असेल किंवा नागरिक संघटना असेल, राजकारणामध्ये ग्रामपंचायतीच्या त्यांचा पराभव झाला होता, ते उठं भरून काढण्यासाठी ते नेमकं काय करतात हे विचारावं लागेल। धनुष्यबाणाची शक्ती या मतदारसंघात आहे, पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना या 2 पक्षांचं राज्यस्तरावरचं वांदं फार मोठ्या प्रमाणात गेले। अगदी घटस्फोट दोन्ही पक्षाचं होण्याच्या मार्गावर आलाय। नोटिसा शेवटच्या अखेरच्या टप्प्यात सुरू आहेत, पण या मतदारसंघात भाजपाला शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। त्याची कारणही त्यांच्याकडून आपण विचारात घ्यायची आहेत। प्रथम मी उमेदवारापासून सुरुवात करतो काँग्रेसच्या, की त्यांना विजयाची खात्री वाटते का हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी सुजाता सर्जेराव शिंदे, पंचायत समितीच्या सदस्य, माजी सभापती आणि दानोळीच्या विद्यमान सरपंच। मला ह्या दानोळी गावामधून काम करण्याची मला आवड आहे आणि ही जनता मला स्वीकारलेली आहे, यात काय वावगं नाहीये। आणि मी पंचायत समितीला सभापती असताना जवळजवळ निर्मल ग्राममध्ये जवळजवळ 32 गावं मी निर्मल हे ग्राम केलेले आहेत। परत माझे हे स्वतःचं गाव सुद्धा मी स्वतः हे निर्मल केलेलं आहे आणि बरीच गावं, आणि आता जवळजवळ मी सरपंच असल्यापासून 1 कोटीची कामं मी ह्या गावात केलेले आहेत। अजून 1 कोटीची कामं येऊन टेपलेले आहेत। इलेक्शन झाले की हे ते कामं होणारच आहेत आणि ह्या आम्हाला जे मतदारसंघ काँग्रेसला जो पडलाय तो हे आमचे नेते यड्रावकर साहेब, गणपतराव दादा या दोघांच्या युतीमुळे हा आम्हाला मतदारसंघ पडलेला आहे आणि त्यांचा आग्रह करत मी हा मतदारसंघ काँग्रेससाठी लढत आहे आणि हा काँग्रेससाठी लढत असताना सगळ्या बंधू भगिनींचं मला सहकार्य मिळणार, ह्यात काय वावगं नाहीये। भिलवडे साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारतो। आपण राष्ट्रवादीचे एक कट्टर समर्थक होता, युवक काँग्रेसचं अध्यक्षपद जिल्ह्याचं तुम्ही भूषवलं होतं, शरद सहकारी साखर कारखान्याचे आपण संचालक आहात। यड्रावकर गटानं अशी काही खेळी केली की काँग्रेसचं तिकीट प्रथम शिंदे साहेबांना द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला भाजपमध्ये पाठवायचं, असा काय प्रयोग झालाय का? अशी जी मतदारसंघात चर्चा आहे की दोन्ही बाजूला आपलेच लोक निवडून यावेत, ही जी लोकांच्या मध्ये चर्चा आहे, याला कितपत आपण थारा देता किंवा हे खरं आहे किंवा असत्य आहे? तसं पाहायला गेलं तर तिकीट वाटपाच्या वेळी मी स्वतः साक्षीदार आहे। जेव्हा तिकीट वाटप चालू झालं त्यावेळेला काँग्रेसचा मी जे
तालुका अध्यक्ष असल्यामुळं हा मतदारसंघ मला सुटायला पाहिजे असा त्यांनी आग्रह मांडला. त्यामुळे ही केळी वगैरे असण्याचा काही प्रश्नच नाही. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे मतदारसंघ वाटत असताना पहिल्यांदाच दानोळी मतदारसंघाचा निकाल लागला आणि त्या पद्धतीनं यड्रावकर साहेबांनी खाली पंचायत समितीची 2 शिटा दिल्या आणि दानोळी जिल्हा परिषद हा काँग्रेससाठी सोडला गेला. यशाची खात्री तुम्हाला कितपत वाटते? गेल्या 30 वर्षापासून आदरणीय धनवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली दानोळी आणि दानोळी परिसरात काम करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून सलग 10 वर्षे जिल्हाध्यक्ष पदावरती काम करून पक्षाची संघटना यशस्वीपणे बांधतोय. आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे तिकीट मागत असताना हक्कानं मागत होतो. माझी पत्नी या मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. मी पक्ष स्थापन झाल्यापासून निष्ठेनं काम करतोय आणि माझं स्वतःचं नेटवर्क आहे. अधिक माझ्या समाजाचं हायेस्ट मतदान आहे. त्यामुळे मला तिकीट मिळावं असं हक्कानं मी मांडत होतो. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीत तालुकाध्यक्ष शिरोळ तालुक्याचे ह्याच गावात असल्यामुळं त्यांच्या आग्रहाखातर हा मतदारसंघ सोडला गेला. आणि त्याच्यानंतर जे एकूणच आमचे समर्थक आहेत ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातील त्या समर्थकांनी एकूण ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेचा आदर ठेवून आदरणीय धनवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली, गुंडूनानांच्या नेतृत्वाखाली, पैलवान केशवकृष्ण राऊत या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आजची ही दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत मी अपक्ष अर्ज भरून करत आहे. धनवडे साहेब, तुम्ही आता तटस्थ होता. भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष उमेदवाराला तुमचा पाठिंबा तुम्ही दिलाय. या निवडणुकीमधलं रणनीतीचं पहिलं पाऊल तुमचं काय असेल? या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर खऱ्या अर्थानं या गावच्या दृष्टिकोनातून सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी असता कामा नये आणि ज्यांच्या हाती सत्ता आहे त्याने आपल्या सत्तेचा उपयोग दानोळीच्या विकासासाठी करावा आणि ह्या ठिकाणी इतरांना त्या ठिकाणी संधी द्यावी अशा पद्धतीची भूमिका आमची होती आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तटस्थ राहिलेलो होतो. परंतु आज घडीला एकंदरीत पाहता असं समोर आलेलं आहे की सर्जेराव शिंदे या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्या मंडळी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि तेच सरपंच आहेत आणि आता त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य तेच आहेत आणि परत याच्यामध्ये त्याने आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषदेचं तिकीट मागितलेलं आहे. हे सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ शकत नाही. लोकशाहीला हे घातक आहे आणि ह्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कुणीतरी सत्तेच्या विकेंद्रीकरणाला आणि लोकशाहीला पोषक अशा पद्धतीचे वातावरण निर्माण व्हावं म्हणून आम्ही रावसाहेब बेल्लेवडे यांची चर्चा केली आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये रावसाहेब बेल्लेवडे यांच्यावर अन्यायच केला असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. राष्ट्रवादीनं किंवा काँग्रेस आयच्या पक्षाने त्यांच्यामध्ये युती होत असताना खऱ्या अर्थानं रावसाहेब बेल्लेवडे यांचं नाव पुढे येत होतं. कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब बेल्लेवडे आणि सर्जेराव शिंदे यांची युती होती आणि आमचं संपूर्ण पॅनेल त्या ठिकाणी एक सीट सोडली तर त्या ठिकाणी पराभूत झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये रावसाहेब बेल्लेवडेंचा मग विश्वासघात कुणी केला, काय झालं या खोलामध्ये मला जायचं नाही आहे. परंतु या ठिकाणी गावच्या विकासासाठी म्हणून त्या ठिकाणी सर्वच नेते मंडळींना किंवा सर्वच कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका आमच्या मनामध्ये आणि आमच्या जुन्या पार्टीमध्ये जी नागरिक संघटना म्हणून आम्ही या गावामध्ये गेली 78 पासून या ठिकाणी काम करतोय, गावचा विकास करतोय. त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मग निर्णय घेतला. सर्वच मंडळी या ठिकाणी एकत्र आली. गाव सुद्धा या ठिकाणी चर्चा करायला लागले की अशा पद्धतीने एकाच घराण्यात हे असं होता कामा नये आणि त्यांच्याच घराण्यातला एक त्यांचा शिंदे त्या ठिकाणी त्यांच्याच विरोधात या ठिकाणी बंड करून उभा राहिलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिलेली आहे. अचानक येणाऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी त्यांनाही आम्ही स्वीकारलं असतं. परंतु त्या ठिकाणी काल आम्ही स्वाभिमानी असताना या ठिकाणी 15 दिवस आम्ही तुरुंगामध्ये होतो. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो इथली बरीच मंडळी त्या ठिकाणी कशा त्या जातीचं जैन जातीच्या ठिकाणी मतदार जास्त होतं. असं असताना सुद्धा एक मराठा उमेदवार कार्ड म्हणून त्या ठिकाणी स्वाभिमानावर फार मोठी खेळी केलेली आहे आणि त्यांच्या घराण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या असणाऱ्या संबंधित मंडळींनी हा कुणाकडे बघायचं आणि कुणाच्या त्या घरावरून जाताना सुद्धा आता माणसं या ठिकाणी जाईन अशी झालेली आहेत. कारण ह्यांच्याकडे गेलं तर त्यांना राग, त्यांच्याकडे गेलं तरी ह्यांना राग, दोन्ही एकाच घराण्यातली आणि त्यामुळे माणसं तुम्हाला सांगतो या ठिकाणी अशा पद्धतीने विखुरली गेलेली आहेत आणि त्यांच्याशी तुम्हाला सांगतो गाव नाराज आहे आणि या दृष्टिकोनातून त्या नाराजीचा
या गावाच्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा आणि एकंदरीत गावच्या विकासासाठी म्हणून हे सत्तेचे विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आज भाजप केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि तेच आता जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे, गावामध्ये आलं पाहिजे आणि गावचा विकास हा दृष्टी समोर ठेवून आम्ही या ठिकाणी सर्वच नागरिक संघटनेचे सर्व लोक एकत्र करून या ठिकाणी ही निवडणूक लढविण्याचं आणि रावसाहेब बलवड्यांना त्या ठिकाणी आपण पाठिंबा देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं. सत्तेच्या विकेंद्रीकरणाबद्दल आता धनवडे साहेबांनी सांगितलं की सगळीच पदं एकाच घरात जातात, त्यामुळे आपला विरोध होतोय. आता धनवडे साहेब जे म्हटले एकाच घरात, मी आमचे म्हणजे काँग्रेस आमचे जे पार्टीचे जे आहेत आम्ही मीटिंग घेतली आणि जे पार्टीचे जे लोक आहेत, आता मतदारसंघाचं काँग्रेसला पडल्या म्हटल्यावर आमच्या काँग्रेसच्या लोकांनाच आम्हाला विचारलं पाहिजे. बरेच जणांना आमच्या नेत्यांनी विचारलं तुम्ही राहा हे राहा, तरी पण कुणी तयार झालं नाही. अण्णा तुम्हीच राहिलं पाहिजे आणि तुमच्या शेवट हे होणार नाही म्हणून हा पद आम्ही स्वीकारलाय. नाहीतर आम्हाला म्हणजे दुसऱ्याला डावलून आम्ही घ्यायची अशी आमची अजिबात भावना नाहीये आणि कधीच होणार. आणि काम आहे, कामाच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून मी उभा आहे. जनतेनं ठरवायचं आहे कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही. ते काम कोण करते, काम कुणाचं नाही. धनवडे साहेब आता त्याने असं सांगितलं की कर्तृत्वानं लोकांच्याकडे पद येतात. सरपंच पद गावातल्या लोकांनी वार्डातून दिलं, सदस्य निवडून आले त्यांनी दिलं, पार्टीनं काँग्रेसचं तालुका अध्यक्षपद दिलं आणि पार्टीमध्ये ठरवून आपल्याला उमेदवारी मिळाली. त्यामुळे सत्तेचा विकेंद्रीकरणाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही असं एक त्यांचं स्पष्ट मत बनलंय. तुम्ही काय बोलाल यावर? नाही, कर्तृत्वान ही सगळीच मंडळी असतात आणि ज्यांना संधी दिली जाते त्या ठिकाणी कर्तृत्वाचा विजय होत असतो. परंतु कर्तृत्ववान व्यक्तीला त्या काँग्रेसमध्ये कर्तृत्ववान व्यक्ती ह्या त्यांच्याच घराण्यामध्ये जन्माला आलेत काय, बाकीच्या कुठे जन्माला आलेत नाहीत काय, असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतो. आणि खऱ्या अर्थानं मोठं मन करून आपल्या जवळच्या एखाद्या कार्यकर्त्याला जर त्यांनी संधी दिली असती तर निश्चितपणे या ठिकाणी त्यांच्या विचाराला या ठिकाणी चालना मिळाली असती आणि त्यांना गावानंही संधी दिली असती. परंतु अशा पद्धतीचं काय आजपर्यंत घडलं नाही. आपल्याच ह्याच्यावर वरण ओढून घ्यायच्या अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी झालेली असल्यामुळे आणि हा इतिहास हा आत्तापासून जवळजवळ 1950 पासूनचा इतिहास आहे. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये होतो, त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेला आमच्या घरातली सीट उभी केली नाही, पंचायत समितीमध्ये असताना पंचायत समितीमध्ये उभी केली नाही किंवा ग्रामपंचायतीमधून आम्ही बाजूला झालो का झालो तर त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे आणि कार्यकर्ते पुढे झाले, त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये काम केलं, चांगल्या पद्धतीचं काम केलं, तर दुसरे काम करू शकत नाहीत का, अशा पद्धतीचा हा विचाराचा या ठिकाणी मुद्दा आहे. आणि तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर विचारात घेतला तर आजचे या ठिकाणी घराणेशाहीला संपवण्यासाठी म्हणून गांधी घराणं त्या ठिकाणी सत्तेवरून खाली आले केंद्रामध्ये. तशाच पद्धतीने राज्यामध्ये सुद्धा घराणेशाही आपल्याच मुलाला आपल्याच घरात असावं अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीने त्या ठिकाणी अवलंबली. त्यामुळे तिथंही त्यांचं राज्य खालसा झालेलं आहे. आणि आज बलवडे साहेब तुमच्याकडे गेल्या 5 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचं पद होतं, तर महत्वाची कोणती कामं तुम्ही 5 केला होता या मतदारसंघातली? आमचे नेते आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब हे पर्यटन खात्याचे मंत्री होते, ग्रामविकास खातं त्यांच्याकडे होतं. त्यांच्या माध्यमातून माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातच नव्हे तर शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी, हसूर, अब्दुल्लाटपर्यंत एका गावाला कमीत कमी 25 लाखापासून 1 कोटी मतदारसंघामध्ये प्रमुख केलेली 5 कामं. माझ्या मतदारसंघामध्ये खास करून कवटेसारमध्ये लिंगायत समाजासाठी 20 लाखाचा हॉल बांधलाय. तमदलग्यामध्ये धनगर समाजासाठी 20 लाखाचा हॉल बांधलाय. खास करून दानोळीतल्या धनगर समाजामध्ये 2 हॉल बांधल्यात 25 लाखाचा. या नदी घाटापासून हजरत पीर गैबीच्या मैदानाचं जे स्टेडियम बांधण्यासाठी म्हणून ज्या आमच्या काळात बांधलं गेलं त्याच्यानंतर ह्या 15 वर्षात कुणीच काय केलेलं नाही. म्हणजे अशी एकूण उपकेंद्र प्रत्येक गावात निर्माण केलेले आहेत. या म्हणजे कोथळी असू दे, दानोळी धरणगाव वसाहत असू दे किंवा कवटेसार असू दे, आरोग्याची, शिक्षणाची आणि खास करून लोकांना लागणारी आवश्यक अशी सगळी कामं या 5 वर्षामध्ये केलेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दानोळीतला सुटलाय असं तुम्हाला वाटतंय का ह्या 5 वर्षामधल्या कालावधीत? 1995 ते 2000 आमचे नेते धनवडे साहेब जिल्हा परिषद सदस्य होते आणि शेवटचं 1 वर्ष त्यांनी बांधकाम सभापतीची संधी मिळाली. तर दानोळीचा 50 वर्षाचा आराखडा धनवडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतनं केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आज गावाला
म्हणजे शुद्ध पाणी या ठिकाणी मिळतंय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काय नाही. प्रश्न कायमचा 50 वर्षाचा प्रश्न मिटवलेला आहे. बरं, आरोग्याच्या प्रश्नाबद्दल काय? एकूण हिथं असणारं जे उपकेंद्र आहे, दानोळीचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ते सुद्धा धनवडे साहेबांनीच मंजूर केलेलं आहे. त्याला लागणाऱ्या सगळ्या सुविधा आम्हाला यावेळेला 5 वर्षे संधी मिळाली. त्या संधीत इतर जे बांधकाम ऑपरेशन थिएटर होतं ते ऑपरेशन थिएटर आणि इतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता या चर्चेत सहभागी होते. सुरेश कांबळे साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला 5 वर्ष काम केले. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते, दलित पॅन्थरमध्येही त्यांनी काम केले. बाळासाहेब मानेंच्या प्रत्येक सभेत ते सभा गाजवायचे. त्यांना आता प्रश्न विचारूया. आपलं प्रमोशन नेहमी होत असते प्रत्येक पदावरती गेल्यानंतर. तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य असताना पंचायत समितीची उमेदवारी का स्वीकारली की लादली गेली? मी की पदासाठी तुम्ही पुढे चालला होता? जिल्हा परिषदेला आदरणीय खासदार राजू साहेबांनी आणि आदरणीय धनवडे साहेबांनी मला जिल्हा परिषदेसाठी म्हणून उमेदवारी आरक्षणाच्या माध्यमातून दिली. त्या आरक्षणाच्या माध्यमातून मी 5 वर्षी समाजसेवा केली आणि हे काम करत असताना जवळजवळ 14 कोटीची विकास कामं केली आहेत. 8 कोटी विकास कामं आणि 6 कोटी नळ पाणी पुरवठा योजना. स्वातंत्र्यानंतर जैनापूर, कोंडेगिरी, तमदली हे नदीच्या पाण्यापासून वंचित होते, ते मिळवण्यामध्ये मी यशस्वी झालो. 2 कोटी रुपये जैनापूरला नळ पाणी पुरवठा वारणेतून झालेला आहे. 2 कोटी 40 लाख रुपये जैनापूरला झाले आहेत आणि 2 कोटी रुपये कोंडेगिरीला झाले आहेत. अशा प्रकारच्या 14 कोटीचे विकास कामं मी या 5 वर्षीय विकास कामं केले आहेत. मग त्या दलित वस्ती विकास असून दे, व्यक्ती लाभाचे विकास योजना असून देत, आरोग्याचे विकास असून देत, नागरी सुविधा विकास असून देत, या सर्व काही करण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष असतील, सर्व कमिटीचे सर्व सदस्य असतील आणि खास करून तुमच्यासारख्या पत्रकार माणसांनी देखील मला सहकार्य केलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये महान कार्य देखील मला जिल्हा परिषद उभा करण्यामध्ये मोठा वाटा आहे आणि म्हणून मी 5 वर्षामध्ये यशस्वीपणे काम केलो. आणि यशस्वीपणे काम करत असताना सभागृहामध्ये माझा प्रश्न, माझी JR माध्यमातून काम करण्याची पद्धत, मी कोणत्याही पक्षाचा गटातराचा विचार न करता मला सर्वांनी ज्याप्रमाणे निवडून दिलं त्याच पद्धतीनं ह्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे या उद्देशानं आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत संपूर्ण विकास कामं जायला पाहिजेत या माध्यमातून मी 5 वर्षी काम केलं. शेवटी मी आरक्षणाच्या माध्यमातून निवडणुकीला जात असताना आज परत पंचायत समितीचं आरक्षण पडलेलं आहे आणि पंचायत समितीचं आरक्षण पडलं असताना खासदार साहेबांनी माझा विचार केला की सुरेश कांबळे 1978 पासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतायत, त्यांना प्रत्येक अनुभव आहे आणि जिल्हा परिषदेचा प्रशासन विभागामधला काम अनुभव आहे. आपण देखील या ठिकाणी महान कार्याच्या माध्यमातून प्रतिभा मी मुलाखती आपल्याला दिल्या आणि ही होत असताना वस्तुनिष्ठ मी काम केलं आहे. आता पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत समितीमध्ये देखील या ठिकाणी या माझ्या विचाराचा किंवा माझ्या कायद्याच्या संदर्भातनं किंवा मला जे ज्ञात असणारा अभ्यास या पंचायत समितीमध्ये जर गेलं तर असणाऱ्या सामान्य माणसाचा किंवा असणाऱ्या शेतकऱ्यांचा किंवा गोरगरिबांचा प्रश्न सोडण्यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे मला काम करण्यासाठी संधी द्यायला पाहिजे म्हणून मीच काय साहेबांच्या धनवडे साहेबांनी बोललं की एकाच घरात 3 पद असतात, तुमच्याकडे परत परत सत्तेत तुम्ही चालला, दुसऱ्याला का संधी देऊ शकला नाही? नाही तेच सांगतो मी. साहेबांनी काय केलं, मला मी एका चळवळीचा आणि विकास कामं मी 14 कोटी काम केले. या संदर्भातनं मला साहेबांनी काय केलं, तुम्ही परत ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये आज शासनानं महाराष्ट्र शासनानं काय केलं, पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्त्री पंचायत राज व्यवस्था खिळखिळ करून टाकली. जिल्हा परिषदेला आता 1 रुपया दिला जात नाही, पंचायत समितीला 1 रुपया दिला जात नाही आणि हे खऱ्या अर्थानं पंचायत राज व्यवस्था यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी अस्तित्वात आणली हे सक्षम करायचं असेल आणि पंचायत राज व्यवस्थेमध्ये पंचायत समितीला आर्थिक निधी मिळवून द्यायचा असेल तर माझ्यासारखा सक्षम कार्यकर्ता त्या ठिकाणी आवाज उठवायला द्यायला पाहिजे. या एकमेव विचारानं साहेबांनी मला परत याला उमेदवारी दिलाय. या शिरोळ तालुक्यातून एकमेव मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली खासदार साहेबांनी दिलाय. मी त्या उमेदवारीसाठी कधी आग्रही नव्हते, काही नव्हतं. तुम्ही एक सांगितलं की जैनापूरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. 3 दिवसातून एकदा पाणी त्या गावाला मिळते. 3 दिवसातून पाणी सुटते. त्यातल्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या कामकाजामुळे किंवा राहिला असेल मी अडरावकरांच्या माध्यमातून त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा नळ पाणी केले त्या विहिरीमध्ये पाणी टाकलेलं आहे. आज देखील पाणी कोणत्या प्रकारचं कमतरता होत नाही. धडक योजनेच्या माध्यमातून खासदार साहेबांनी देखील त्या विहिरीमध्ये तलावामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं आहे. अशा प्रकारचं काम करणार स्थानिक काम करताना ग्रामपंचायत पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही असं मत आहे ग्रामस्थांचं. आज अजून सुटलेलं नाही म्हणजे मंजूर झालंय. मुख्यमंत्री पेज काम चालू झालेलं नाही म्हणजे 5 वर्षात तुम्ही तिथं पाणी पुरवठा दिलेला सुरू करू शकला नाही, मंजूर झाला. मंजूर नाही दिले. आता कसं यड्रावकरांच्या तुमचे खासदार होते, तुमच्याच नेता राज्याच्या मंत्रिमंडळात आहे, मग ही पिण्याची पाण्याची योजना सुरू का झाली नाही? पिण्याची पाण्याची योजना तुम्ही भाषण करता. नाही वस्तुस्थिती हे भाषण नाही काय नाही, वस्तुस्थिती माझ्या संपूर्ण कागदपत्र आहे. मी कधी खोटं बोलणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे सुद्धा तुम्ही तळ बांधलं, कलेक्टर साहेब आले, हो तिथं पाणी साठवण झाली, पण सध्या पाणी नाही आहे त्या तळ्यामध्ये. त्या तलावामध्ये विहीर आहे, त्या तलावामधले विहीर काढण्यासाठी गेली मी ते 10 लाखाचा. खासदार तुमच्याकडे आहेत, तुमच्या पार्टीचे लोक मंत्रिमंडळात आहेत, प्रश्न पाण्याचा का सुटला नाही? दोन्ही गावचा प्रश्न. राष्ट्रीय पेयजल योजना पूर्वी जी महाराष्ट्रानं माझी काँग्रेस
राष्ट्रीय पेयजल योजना होती केंद्रामार्फत, त्या केंद्राच्या माध्यमातून जी नवीन सरकारनं आलं ती राष्ट्रीय पेयजल योजना बंद केली म्हणण्यापेक्षा त्या योजनेकडे निधी भरपूर प्रमाणात नसल्याकारणानं ती योजना यशस्वी होत नाही. अजून काही गावांनी रखडलेले आहेत. शिरूर तालुक्यात बरेच प्रश्न असे प्रलंबित राहिलेले आहेत. म्हणून राष्ट्रीय पेयजल योजना न घेता मला एक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणीपुरवठ्याची कार्यकारी अभियंता आणि या शिवसाहेबांनी मला एक सांगितलं की ही 4 गाव दुष्काळग्रस्त आहे. सुरेशराव, मी 2012 पासून या दुष्काळग्रस्त गावासाठी प्रश्न सतत मांडत होतो. त्याला त्यांनी सहानुभूती वाटली आणि म्हणून या 3 गावासाठी नळ पाणी पुरवठा योजना करणं गरजेचं वाटलं. आणि परवा ज्या ठिकाणी भाजप शिवसेना सरकार आलं त्यांनी काय केलं, मुख्यमंत्री पेयजल योजना काढली. त्याला मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून पैसे भरपूर प्रमाणात असतात. म्हणून त्यांनी काय केलं, मुख्यमंत्री पेयजल योजनावरती वर्ग केली आणि ती मंजुरीमध्ये आलेली आहे. आज आमची इलेक्शन लागलेलं आहे. आचारसंहिता असल्याकारणानं त्यामध्ये वर्क ऑर्डर किंवा असणाऱ्या प्रशासकीय मंजुरी त्याला देता आलेली नाही. उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद असेल किंवा मुख्य कार्यकारी असेल जिल्हा परिषदेची वर्ग झालेली आहे. त्यामुळे आता पूर्वी ज्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजना करायच्या आणि त्यातून जी तक्रार व्हायच्या हे शासनाने निदर्शनास आल्या. म्हणून जिल्हा परिषदेने नळ पाणीपुरवठा वर्ग केली आणि सर्वांना पाणी मुबलक आणि चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी म्हणून शिवसाहेबांना असणारे सीएम साहेबांनी या संदर्भात ग्रामीण भागातली पाणीपुरवठा प्रश्न उडा उचललेला आहे. आज आम्ही निवडून गेलो, तेव्हा निवडून गेल्यानंतर ही पाणीपुरवठा यशस्वी पार पडेल. आज मी नाही गेलो तरी येणाऱ्या कुठल्याही सदस्याला त्या ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झालेला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी या 3 गावचा माझ्या मतदारसंघाला सोडण्याचं मी यशस्वी झालं. तसं आपण बघितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तमदलग्याचा आणि जैनापूरचा जो आहे ते सोडवण्याचं पुन्हा ते गाजर दाखवतात. मतदारांची फसवणूक होते की खरोखरचे आश्वासन ते अंमलात आणू शकतील, काय वाटतं तुम्हाला? 5 वर्षापर्यंत त्याने अमुक इतक्या कोटीची कामे केली म्हणून सांगितलं. मग एवढी कामं झाल्यानंतर आता तालुक्याचा विकास व्हायचं राहिलंच कुठे, मतदारसंघाचा विकास राहिलंच कसं, ते राहिलंच कशाला, हा मूळचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि तमदलग्याच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही आणि ते सुटण्याच्या मार्गावर येऊ नये असं आमचं मत आहे. झालं असतं तर ते 5 वर्ष याला लागायचं काही कारणच नव्हतं. कारण मी जिल्हा परिषदेमध्ये फक्त 1 वर्ष बांधकाम समितीचा सभापती होतो. एका वर्षातच मी या ठिकाणी दानोळीची पिण्याच्या पाणी पुरवठ्याची 50 वर्षात कुणी पाणी मागायचं नाही. दानोळीतल्या लोकांनी इतके पाण्याचा भरपूर पुरवठा या ठिकाणी आणि हे मी त्यानंतर 5 वर्षाचं पाण्यासाठी या ठिकाणी कुणीही खळखळ केलेली नाही. आता या ठिकाणी हे सांगतात त्या अशा पद्धतीने हे बोलता पाहिजे, याला काही उपयोग नाही, याचा काय संबंधच नाही. आणि मला या ठिकाणी आता मला सांगायचं आहे की या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी त्या स्वाभिमानी शेतकरी ह्याच्यामध्ये कोणतं आंदोलन केलेलं आहे? केवळ जातीमध्ये भांडणं लावून आणि जातीचं कार्ड वापरून या ठिकाणी कुणाला तरी बळी देण्याचा प्रकार, जसा मला या ठिकाणी बळी दिला मागच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीला, तशा पद्धतीने बळी देण्याचा प्रकार करून या ठिकाणी या मंडळीने अशा पद्धतीने 2 शिंदे घराण्यामध्ये जे भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खरंच लांछनास्पद आहे, बरोबर नाही. लढणार आहेत ना, खेळणार आहेत, लोक मतदान करणार आहेत, कोणाला करतील त्याचा प्रश्न आहे. परंतु आज ह्या परिस्थितीमध्ये जे शिंदे गट म्हणून आहे त्या शिंदे गटाची अवस्था फार दयनीय करून ठेवलेली आहे. म्हणजे जे आणि मला आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकऱ्यांना हीच जातीवादी संघटना. पाण्याचं दोन्ही गावच्या पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यात तुम्हालाच अपयश आलंय असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आता कसं आहे, धनवड साहेब माझे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना पूर्णपणे अनुभव आहे. राष्ट्रीय पेयजल योजना ही महाराष्ट्र सरकारनं काँग्रेस राष्ट्रवादीने अंमलात आणली आणि केंद्राची योजना असल्याकारणानं त्या संदर्भातनं पैशाच्या बाबतीत निधीचा कमतरता पडत होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण देखील पत्रकार म्हणून या शिरोळ तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेची कशा तऱ्हेची तरायचं तुम्हाला माहिती आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी परवाच या ठिकाणी सदाभाऊ आमचे राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्यामार्फत या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेचं मंजुरीचं पत्र आता येत आहे. वस्तुस्थिती कशी, या आचारसंहितेमध्ये आम्ही मंजुरी पत्र तुम्हाला दाखवू शकत नाही किंवा मंजूर झाली म्हणून अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला काय आचारसंहिता भंग होईल या संदर्भात काय तुम्हाला वाक्यता करणार नाही. परंतु मी सांगतो काळ्या दगडाची रेगा की 3 गावाचा पाण्याचा प्रश्न हा सुटलेला आहे. कोणत्याही प्रकारचं मुख्यमंत्री पेयजल योजना ही तमदलगे तमदलगे कोंडगिरी जैनापूर याच्यामध्ये एवढ्या 6.5 कोटीचा निधी हा काही दिवसामध्ये आपल्या जिल्हा परिषद वर्ग होईल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तीमात्र शंका नाही. खोटं सांगून आम्ही काय प्रस्तावित नेते नाही किंवा आम्हाला काय खासदार किंवा आमदार करायचं नाही. मी एक आरक्षणामधला निवडणुकीला राहणारा कार्यकर्ता आहे आणि आपल्यासारख्या देखील मला चळवळीचं ज्ञान दिलेलं आहे. या माध्यमातून शासनाच्या ज्या विविध प्रकारच्या योजना येतात ह्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत, समाजाला द्यायच्या आहेत. हे काय कोणत्या पक्षासाठी किंवा कोणत्या एकट्या राजकीय पक्षासाठी करायचे नाही, तर गावचा विकास, सर्वांगीण विकास यासाठी म्हणून ही जिल्हा परिषद पंचायत राज व्यवस्था यशवंतराव चव्हाण साहेबांनी अस्तित्वात आणली आणि ती तळागाळाने पोहोचण्यासाठीच आम्ही काम करतोय. असणाऱ्या शासनाच्या तुम्ही कार्यकारी अभियंता पाणीपुरवठ्याची जिल्हा परिषद असतील त्यांना तुम्ही विचारू शकता की या संदर्भात या 3 गावाची प्रोसिजर कुठं पण झालेली आहे आणि या संदर्भात मी कामकाज केलेलं आहे. आणि हे करत असताना मला खासदार साहेबांनी, आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांनी मला सहकार्य केलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झालेला आहे.
काँग्रेसचं काय मत आहे? पाणी पुरवठा 2 गावचा प्रश्न सुटलाय असं त्यांचं मत आहे, पण सध्या 3 गावांचा. पण पिण्याचं पाणी जैनापूरलाही आता अपुरं पडते. 3 दिवसातून त्या गावाला पाणी मिळतंय. कमदलग्याचं तळ आता कोरडं पडलंय आणि त्यांचं मत आहे की हा प्रश्न सुटेल आणि काही अंशी सुटलाय असं मत आहे. नमस्कार, मी वसंत पिच्चे बोलतोय. सर्जेराव शिंदेच्या 25 वर्ष निष्ठा ठेवून मी काम करत आहे. का होऊ शकत नाही तर गेले आमचे नेते सर्जेराव शिंदे यांनी 2005 ते 2000 सालाला त्यांच्याकडे सत्ता होती. त्यांनी 90 लाखाचं गावामध्ये नळ पाणी पुरवठ्याची स्कीम मंजूर केली. नवीन त्यावेळेला काय झालं, आमची सत्ता ते क्षणिक म्हणजे थोड्या दिवसात मंजूर झाली आणि आमची सत्ता गेली. त्यावेळेला ह्यांच्याकडे सत्ता गेली असताना 1,12 लाखाचं ह्यांच्याकडे वाढवून बजेट आलं. त्यावेळेला त्या आश्वासनामध्ये ती पाईपलाईन रखडली गेली. त्याच पद्धतीची आता पुनरावृत्ती होईल असं एक माझं हे. म्हणजे तो प्रश्न सुटलेला नाही. दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. स्वाभिमानीनं तुमच्याच घरात उमेदवारी देऊन 2 शिंदेंच्यात वाद लावलाय असं जे मत व्यक्त केलं जात आहे, या मताशी तुम्ही सहमत आहात काय? नाही, म्हणजे माझ्या मिस्टरांचा जरा संपर्क आणि शेतकऱ्यांच्या बद्दल जे म्हणजे तळमळीची हे आहे. पण त्यांनी शेतकरी आंदोलनात कुठेही सहभाग घेतला नव्हता. अगदी काल परवाच ते स्वाभिमानीत फक्त तिकीट मिळतंय म्हणून त्यांनी प्रवेश केलाय. नाही, त्यांना समाजसेवा म्हणून करायची शेतकऱ्यांच्या. पण यापूर्वी कधीच ऊस दरावरती किंवा शेतीमालाच्या दराबद्दल त्यांनी आंदोलन कोणतंच केलं नव्हतं. आंदोलनचं हे नाही, त्यांना समाजसेवेची आवड आहे सगळ्यां म्हणजे गरिबांच्या बद्दल. आता ते म्हणतात मला काय तर त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यांच्याबद्दल मला काय तर करायचं आहे. त्यांचे हे तळमळ बघून जिद्द आहे माझ्यात. पण तुम्हाला यशाची खात्री आहे या निवडणुकीमध्ये? हो, यशाची खात्री आहे. 2 शिंदे उभारल्यामुळे मताची विभागणी होऊन भिल्लोडे साहेबांना त्याचा लाभ होईल असं म्हटलं जातंय, तर तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल? मी कुणाबद्दल काही म्हणत नाही. म्हणजे मला गरिबांच्या बद्दल दुसऱ्याबद्दल मला काय तर करायला मिळालं तर एवढीच हे. दुसरं मला कुणाबद्दल काही वाईट पण बोलायचं नाही. कांबळे साहेब, तुम्ही काय म्हणाल? मत विभागणीचा फायदा भिल्लोडे साहेबांना होणार का या निवडणुकीमध्ये? साहेब कसं आहे, कारण स्वाभिमानीच्या 1 गठ्ठा मतामध्ये भिल्लोडे साहेबांची काही कॉन्ट्रीब्युशन राहील असं मानलं जात आहे आणि तुमचे कार्यकर्ते बहुतांशी तुमच्यापासून बाजूला चाललेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चळवळ म्हणून उभा राहिली. अगदी लढते. आता 2 वर्ष सगळ्यांनीच पाहिले, कुठल्याही चळवळीत भाग घेतलेला नाही स्वाभिमानीला. दर FRP पूर्णपणे शासन ठरवेल त्याच पद्धतीने मिळालाय. आता चळवळ आणि राजकारण हे बाजूला पडत चाललं. पवार साहेब या ठिकाणी FRP पेक्षा 175 रुपये उसाला जादा दर देऊन दिलाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला साखरेचेच भाव वाढलेत यावेळेला साखरेचेच भाव वाढलेत. पूर्वीच वाढत होते साहेब, साखरेचे भाव पूर्वीच वाढत होते म्हणून आंदोलन केल्याशिवाय कोणी या ठिकाणी दर दिला नाही. 175 रुपये देखील भाव वाढले म्हणून कुठल्या कारखान्याने आपोआप जाहीर केलं का? तर केलेलं नाही. शेवटी त्या 175 रुपयासाठी जेव्हा आंदोलन करायला लागलं म्हणून 175 रुपये साहेबांच्या माध्यमातून आणि सदाभाऊ खोत साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि चळवळी करत असताना खासदार साहेबांनी विचार केला की पंचायत राज व्यवस्था, जिल्हा परिषद, आमदार खासदारकी हे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि इतर 2 शिंदेच्यामुळं भिल्लोड्यांचा फायदा होऊ शकतोय का? नाही, असं काय नाही. शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटना चळवळ आहे, शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्याचं नेतृत्व उभा राहते म्हणून शेतकरी हे स्वाभिमानी संघटनेला मतदान टाकतील. आणि म्हणून मला विश्वास आहे की या ठिकाणी शेतकरी संघटना यशस्वीपणे तिन्ही सीटा या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून अशा प्रकारचा मला आशावाद. भिल्लोडे साहेब, उसाला दर हा स्वाभिमानीच्या यावेळच्या चळवळीमुळे मिळाला असं त्यांचं मत आहे. 175 रुपये अधिक. हे तुम्हाला पटते का? तुम्ही एक साखर कारखान्याचे संचालक आहात. एकूणच आता गेल्या 15 वर्षापासून अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे की साखरेचं किंवा ऊसाचा दर हा साखरेच्या दरावरती अवलंबून आहे. हे अगदी लहानातल्या लहान शेतकऱ्यांना सुद्धा कळाले. मी ऊस उत्पादक शेतकरी पण आहे आणि मी साखर कारखान्याचा संचालक पण आहे. मी 100% ऊसाला दर मिळाला पाहिजे ही भूमिका साखर कारखानदारांची पण आहे. पण त्या ऊसाला दर कशाच्या आधारावर देता येतो? साखरेच्या दरावरती देता येतो. साखरेचे दर पडले की ऊसाचा दर पडतो, साखरेचे दर चढले की ऊसाचा दर चढतो. मग ते राजकारणाचं भांडवल केलं जातंय फक्त चळवळीच्या नावाखाली? नाही, 100%. काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी दुसरा शिंदे हा अडसर आहे असं मानलं जातं. तुम्ही या प्रश्नाकडे कशा पद्धतीने पाहता? सर्जेराव शिंदे आत्ता शिरोळ तालुका काँग्रेस राहायचे अध्यक्ष झाले. त्यापूर्वी त्यांनी गेली 25 ते 30 वर्षे काँग्रेसचंच काम करतात आणि ते काय म्हणजे आपणाला अध्यक्षपद पाहिजे असं नाही. काँग्रेसलाच त्यांची गरज वाटली
त्याचं कारण म्हणजे ते 24 तास वेळ एक कामासाठी नाही, पण आरोप असा झाला मगाशी सरपंच पद आपल्याकडंच, पंचायत समिती सदस्यपद आपल्याकडं आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष बी आपल्याकडंच, त्याचमुळं घरात सुद्धा वाद निर्माण झाला आणि दुसरी पार्टी तयार झाली. तालुका पंचायत सदस्यत्व ही इलेक्शन झाल्यावर संपणारच आहे, मग ते रिकामी झाले. जिल्हा परिषदला शिंदे वहिनी निवडून आल्यानंतर ते पण पद संपणार आहे सरपंच पदाचं, ते जिल्हा परिषदला जातील. त्यामुळं सरपंच हे इतर कोण पण होतील, तालुका पंचायत सदस्याचा तर काय प्रश्नच नाही. आणि राजकारण जो 24 तास करतो त्यांना ही पदं ही पाहिजेतच. तो जर एकदमच बाजूला जर रिकामा फेकला गेला तर तो टिकू शकत नाही. त्यासाठी त्याच्या पदाची कंटिन्युटी ही राहत जायला पाहिजे. यासाठी त्यांनी सगळा विचार करून पंचायत समिती सदस्यत्व कमी होईल, सरपंच पद कधी कमी होईल, जिल्हा परिषद जातील. आणि आपलं गाव हे 10 ते 11 हजार मतदानाचं 16-17 हजार लोकसंख्येचं आहे. एवढ्या मोठ्या गावात ना आपला एखादा कोणी असू दे वरच्या पदावर जावा, आपल्या तालुक्यात गावचं काम मोठं होईल या दृष्टीच्या विचारानं ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत. भिल्लेडे साहेबांना काय तर म्हणायचं आहे. नाही, आत्ताच ग्रामपंचायत सदस्य JP पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की सातत्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठल्या तरी एका पदाची अपेक्षा असते. खरोखर त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. इतरांचा पण विचार केला असता तर हे चित्र उलट झालं असतं. मी पण एक साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा मी जिल्हाध्यक्ष झालो, पण त्याच्या अगोदर युवक काँग्रेसचा शिरोळ तालुक्याचा अध्यक्ष पण होतो. 85ला ग्रॅज्युएट झाल्यानंतर 85 पासून आता 2017 गेली 32 वर्ष सातत्यानं राजकारणात आहे. ग्रामपंचायतला गावानं मला येऊन सांगितलं की जनरल सरपंच पद आहे, तुमच्या बायकोला उभा करा. तरी मी माझ्या घरातल्या कुठल्याही कुटुंबातल्या माणसाला मी उभा केलं नाही. यांनी मात्र एका कुटुंबात 2 ग्रामपंचायतमध्ये माणसं उभा केली. म्हणजे धनवडे साहेबांनी ते ग्रामपंचायतमधल्या उमेदवारीबद्दल सुद्धा बोलली नाही. म्हणजे ही एक आहे, एका घरात 2 पदं ग्रामपंचायत. काँग्रेसला सर्वात जास्त मताधिक्य कोणत्या गावात मिळेल? काँग्रेसला सर्वाधिक मतदान कवटेसार कोणत्या सर्वात जास्त मतदान कोणत्या गावात मिळेल? दानोळीत मिळेल. दानोळीत कोणत्या प्रभागामध्ये? 3 नंबर 4 नंबर मध्ये सर्वात जास्त मताधिक्य. 3-4 नंबर मध्ये. तुमचं काय मत आहे? 3 आणि 4 नंबर मध्ये काँग्रेस वाढणार असं त्यांचं मत आहे. 3 आणि 4 हा, हे स्वाभिमानी संघटनेचा बालेकिल्ला आहे. तिथं मतदान त्यांना ज्यादा मिळणार नाही. ज्यादा मिळणार नाही. हा, काही पावशी राजकारणाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळ असतात, त्यामुळे त्यांना गेल्या आघाडीच्या माध्यमातून त्यांना मते मिळाली, ती आता धरून चालणार नाही. राजकारण गणित ज्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकीवर अवलंबून असतात, हे चित्र बदलणार नाही. त्यामुळे दानोळीमध्ये स्वाभिमानी संघटना नक्कीच या ठिकाणी 1500 ते 2000 मताने वाढून. तुम्हाला सर्वात जास्त मतं कोणत्या प्रभागात मिळतील? आम्हाला सर्वात जास्त मतदान 3 आणि 4 मध्ये आणि जास्त करून 5 मध्ये आम्हाला 3 मतदानामध्ये वाढणार. 3, 4 आणि 5 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढणार असं मत आहे. 3 आणि 4 मध्ये काँग्रेस वाढणार असं त्यांचं मत आहे. तर दानोळीमध्ये सर्वात जास्त मतं तुमच्या पार्टीला आणि तुमच्या उमेदवाराला कोणत्या प्रभागात आम्ही वाढणार नाही, पण सर्वात जास्त मतं कोणत्या प्रभागात मिळतील? नंबरमध्ये गेल्या 20 वर्षापासून ग्रामपंचायतला मी राहतो. जिल्ह्यात हायेस्ट मतांना निवडून दिलेला तो माझा प्रभाग आहे. गेल्या वेळी जवळजवळ 1300 मताचं लीड होतं. लीड 1300 मताचं वाढलं. ह्या वेळेला 1250 मताचं लीड आहे. तुम्हाला दानोळीमध्ये सगळ्याच वार्डात आम्ही वाढणार. दानोळीमध्ये तुम्हाला मतं जास्त मिळणार का? 100% मिळणार. दानोळीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक मतं मिळणार काय? मिळणार की तेही म्हणतात मिळणार. तुमचं गणित काय त्या पाठीमागचं? त्यांनी आता 3 नंबरचं गणित जे सांगितलं हा, ते स्वतः 1200-1300 मतांना 3 मध्ये निवडून आल्यात. मी 1200-1300 लिडिंगनं 3 मध्ये आलोय. म्हणजे अशी वस्तुस्थिती असल्यामुळं मी म्हणणार आम्हाला तिथे जास्त मतदान मिळणार, त्यांनी म्हणणार. पण त्यांनी निवडून आले तो पूर्वीचा काळ. आता चालू कंटिन्यू या वर्षातला काल म्हणजे मी हायेस्ट मतांना निवडून. दानोळीनंतर कोणत्या गावात तुम्हाला सर्वाधिक मतदान मिळेल? कवटेसारला मध्ये मिळणार. कवटेसारला. कोथळीचं स्वाभिमानीचं लीड तिथं कट होणार काय तुमचं? होणार की. कवटेसारला तुमच्या पक्षाची पोझिशन काय सध्याची? एकूण 8 गावांचा हा दानोळी जिल्हा परिषद. पण कवटेसार मध्ये तुमची सध्याची पोझिशन काय? तुमच्या कार्यकर्ते नाहीत असा आरोप होतोय. सर्वाधिक मते मिळणार. सर्वाधिक. अतिशय चांगली कार्यकर्त्याची फळे आहे. आणि उद्या संध्याकाळी तिथे जंगी जाहीर सभा आहे दानोळीमध्ये आणि कवटेसार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुसरा बालेकिल्ला शिरोळ तालुक्यातला नांदणी नंतर कोथळी मानला जातो. तिथलं जे मताधिक्य मिळणार आहे ते तुम्हाला कवटेसार मध्ये तोडता येण्यासारखी परिस्थिती आहे काय?
कोणाला मताधिक मिळणार आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेला. दानोळीतच एवढं या गावानं मताधिकी द्यायचं ठरलंय. हा. कारण एकूण जवळजवळ धनवडे साहेब, गुंडू नाना, बापूसाहेब दळवी, भाजप, शिवसेना आणि स्वतः माझा व्यक्तिगत गट असे 5-6 गट एकत्र आलेत आणि त्यांचा असणारा एकच गट आणि त्या गटामध्ये 2 शिंदे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कवठेसरमध्ये स्वाभिमानीची नेमकी स्थिती काय आहे सध्याची? कवठेसरमध्ये स्वाभिमानी दोन्ही पक्षाने दावा केला की आपल्याला तिथं मत अधिक मिळणार. कवठेसरमध्ये स्वाभिमानी संघटनेला 70 ते 80% मतदान मिळालं, यामध्ये कोणत्या प्रकारचं तिळमात्र शंका नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निमशेरगावच्या 8 ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि त्याचा परिणाम ते अपात्र झाले आणि न्यायालयातून त्याला स्थगिती मिळाली. तुमच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम जाणवणार काय? तिळमात्र शंका देखील त्यामध्ये कोणत्या प्रकारची त्यावर आमच्यावर परिणाम होणार नाही. कारण ग्रामपंचायतची इलेक्शन ज्या त्या विभागातल्या, ज्या त्या वार्डप्रमाणे, ज्या त्या विभागातल्या सदस्य 3 असतात, त्याच्यामुळे जे ती मताधिकी असतात त्याप्रमाणे त्यांची गणित असतात. आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद 4 गावं, पंचायत समितीला 8 गावं, या संदर्भातनं जी मताधिकी मिळेल त्या संदर्भातनं होतं. आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदमध्ये माझ्या माध्यमातून गेल्या वेळा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी स्वाभिमानी उगवयास आली आणि तीच आखण ठेवण्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो आणि यशस्वी होते. म्हणजे तुम्ही विकास कामावर पुढे जाणार आहे? विकास आणि चळवळ या माध्यमातून आम्हाला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही काम करतोय. आता शिंदे बहिणीला जे दिलेलं आहे उमेदवारी, ते शिंदे बहिणीला काय कुठे जात म्हणून किंवा त्यांच्या घराण्यामध्ये फूट पाडावी म्हणून अशा प्रकारचे केलं नाही. तर राम शिंदेला असं वाटलं लागलं मी देखील सामाजिक काम करावं आणि सामाजिक काम करता कोणत्या चळवळी जावं अशा प्रकारचा त्यांचा विचार आला आणि त्यांनी शेतकऱ्यांचं जे काय काम करताय, शेतकऱ्यांना आतापर्यंत उसाला दर दिला, लोकांच्या घरावरची कौलं निघालेली, आरसीची बिल्डिंग झाल्या ही त्यांना पावलं आणि त्यांनी म्हणले की शेतकरी संघटनेमध्ये आम्ही काम करू पाहतोय आणि आम्हाला प्रवेश मिळेल का? त्या अनुषंगाने आमचे शेतकरी संघटने असणारे विश्रामबाबू चव्हाण असतील किंवा शेतकरी संघटने अशोक आनंद असतील किंवा आमचे सर्व कार्यकर्ते असतील, जयकुमार पारद असतील किंवा RJ राजमान असतील, या सर्वांनी विचार केला आणि असला कार्यकर्ता आपल्या संघटनेमध्ये असला तर आपल्याला अधिक बळ होईल. या ठिकाणी कोणाच्या घराण्यामध्ये आम्ही या ठिकाणी संघटनेमध्ये फाटाफूट करावी अशातला विचार नाही. त्यांना या ठिकाणी चळवळीमध्ये काम करायचं म्हणून खासदार साहेबांनी या ठिकाणी स्वाभिमानीमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी वस्तुस्थिती अशी आली की खासदार साहेबांच्यावर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचं खालच्यापासून वरिष्ठपर्यंत चर्चा व्हायची की या ठिकाणी विशेष त्यांच्याच जातीच्या लोकांना उमेदवार द्यायची. या संदर्भात विचार होत असताना खासदार साहेबांनी एक सर्वसमावेश अशा प्रकारचा उमेदवारी काढण्यासाठी सांगितलं आणि त्या संदर्भात आम्ही देखील विचार केला नवीन आलं तरी काय झालं तर शेवटी संघटनेचा बिल्ला लावलेला छातीवरती बिल्ला आहे आणि संघटनेमध्ये काम करू पाहतोय. सक्षम कार्यकर्ता त्यांच्यावर मोठी 100-200 मुलांची फळे आहे आणि एवढा कार्यकर्ता सक्षम येत असेल तर आपल्या चळवळीला अधिक बळ होईल आणि राजकारणामध्ये देखील त्याचा फायदा होईल. म्हणून खासदार साहेबांनी कोणती जात आहे पाहिलेलं नाही. शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता या दृष्टिकोनातून राम शिंदे यांना उमेदवार दिलाय. कोणाच्या घरामध्ये भांडण लावावं किंवा त्याच्यामध्ये फूट पडावी या उद्देशाने खासदार साहेबांनी कधीही विचार केलेला नाही आणि म्हणून त्यांना उमेदवार दिलाय आणि ते या ठिकाणी 100% निवडून येतील. मी सुजाता सर्जेराव शिंदे. आता हे जिल्हा परिषद सदस्य जे बोलले, आता जवळजवळ ह्या उमळवाड मतदारसंघातून जे लेडीज 15-20 दिवस प्रचार केले मी राहणार त्या सीटला डावलून एकेकाने 20-20 वर्ष खासदार साहेबांचा वारसा चालवला. त्यांना बेन देता आमच्याच घराण्यात का दिली? हे प्रश्न सर राजू शेट्टी साहेबांना माझ्या ठामपणे मत आहे. आमच्या एका जीवाची आम्ही सख्या बहिणी एका सासवासुनात जे तुम्ही भांडणं लावली ही कदापि सण होणार नाही आणि पुढच्या ह्याच्यात तुम्हाला कधी हे जनता सुट्टी देणार नाही. एवढे 2 शब्द बोलून मी बंद. नोटबंदीचा परिणाम कोणत्या पक्षावर अधिक जाणवेल? नोटबंदीचा प्रश्न हा काँग्रेस पक्ष म्हणा, स्वाभिमानी संघटना ह्यात सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब ग्रामीण भागातली जनता आहे. ह्या ग्रामीण भागातल्या जनतेला नोटबंदीचा हा प्रश्न जाणवत आहे. परत आणखीन एक काय, घराणेशाही, त्याच घरात उमेदवारी हा जो प्रश्न आहे की नाही, त्या पूर्वीच्या काळामध्ये त्याच घराण्यात प्रश्न असा का नाही, पूर्वी सर्जेराव शिंदेने सर्व कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन कोण जरी राहत असेल त्यांना सर्व प्रकारची मी मदत करतो आणि तुम्ही राहावा असं त्यांनी स्पष्ट 2 वेळा मीटिंग घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे. तर सर्वांची इच्छा काय, इलेक्शन नोटबंदीचा परिणाम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवारावर होणार काय? होणार की धनवडे साहेब, नोटबंदीचा परिणाम तुमच्या उमेदवारावर होईल असं त्यांचं मत आहे. नोटबंदीचा परिणाम हा अखंड महाराष्ट्रावर झालेला नाही. त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजप 1 नंबरला राहिला आणि त्यामुळे नोटबंदी आता काय विषय संपलेला आहे तो आणि आता ज्याला पाहिजे त्याला नोटा त्या ठिकाणी मिळायला लागलेल्या आहेत
आणि मोदी साहेबांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं की नोटबंदीचा थोडा फटका गोरगरिबांना बसणार आहे, तो सोसायचा असेल तर आम्ही या ठिकाणी एक निर्णय घेतलेला आहे, त्याचा फायदा तुम्हालाच मिळणार आहे गोरगरिबांना. त्यामुळे तो विषय ह्या निवडणुकीमध्ये फारसा काय त्याचा प्रभाव पडणारच नाही, अजिबातच पडणार नाही फार सामान्यापेक्षा. त्याचा काय हे नाही, फक्त इथल्या कर्तृत्वान आणि एकंदरीत आता जे उपस्थित मुद्दे झाले त्याच्यावर या ठिकाणी हे सर काही अवलंबून आहे. पण असा मुद्दा इथं झाला की काँग्रेसचं तालुकाध्यक्षपद तुमच्याकडं, दानोळीचं सरपंचपद तुमच्याकडं, पंचायत समितीचं सदस्यपद तुमच्याकडं आणि पुन्हा जिल्हा परिषदेचं सदस्यपदी तुमच्याकडे असावं, यामुळे प्रथम घरात फूट पडली आणि लोकांची नाराजी निर्माण झाल्या. याला उत्तर तुम्ही काय द्याल? लोकात नाराजी निर्माण व्हायचं काही कारणही नाही, कारण ही जी पदं आहेत ही निवडणुकीनं जिंकणारी पदं आहेत. आता लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ज्याला मतदारांचा कौल ज्याच्याकडे असतोय तो जिंकतच असतोय. आता एका घरात किती पदं, कोण पदं मिळवतोय हा भाग वेगळा आहे. ज्याच्या त्याच्या कृतीनुसार त्या त्या ठिकाणी काम करायची त्याला संधी मिळत असते. आता मला पंचायत समितीच्या सदस्यपदाची संधी मिळाली, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेसाठी मी उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुक होतो. काँग्रेसच्या आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाटप झालं. जागा वाटपामध्ये दानोळी मतदारसंघ काँग्रेसला राहिला. काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना बोलून विनंती केली, तेव्हा तुम्ही कोण निवडणूक लढवणार आहे काय, इच्छुक कोण नसल्यामुळे नाईलाजाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुन्हा आम्हालाच उतरावं लागलं. ह्याचा अर्थ असा नाही की बाबा पुन्हा पुन्हा आम्हीच निवडणूक लढवतोय, पण जो निवडणूक लढवत नसेल कोण काँग्रेस पक्षातनं तर कोणा ज्याचा नंबर येईल त्यांना निवडणूक लढवावं लागते. तुम्ही 10 वर्ष तुमच्याकडे पंचायत समिती आहे, प्रमुख 5 प्रश्न तुम्ही सोडवलेले कोणते? एक निर्मल गावची संकल्पना जी शासनानं आमच्याकडे दिली होती, त्या निर्मल गावच्या संकल्पनेमध्ये ज्यावेळेला सभापती म्हणून ज्या सुजाता शिंदेनी काम केलं, एकाच 11 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 33 गावं निर्मल झाली. आणि 33 गावं निर्मल करण्यामध्ये सातत्यानं त्यांनी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12-12 वाजेपर्यंत प्रत्येक गावाच्या व्हिजिट देऊन त्या ठिकाणी गाव निर्मल करण्याचं एक संकल्पना त्यांनी राबवली. त्याच्यानंतर प्यायच्या पाण्याच्या ज्या योजना होत्या त्या प्यायच्या पाण्याच्या योजनेसंदर्भात त्यांनी काम केलं. अशी विविध कामं त्यांच्या त्या पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा माझ्याही माध्यमातून बऱ्यापैकी कामं झाली. त्या गाव तंटामुक्त करण्यामध्ये आम्ही सक्रिय राहिलो, निर्मल गाव करण्यामध्ये सक्रिय राहिलो आणि सतत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येकाचे आसू पुसण्याचं काम करण्याचं काम आम्ही मंडळींनी केलेलं आहे. स्वाभिमानी आणि काँग्रेस यांच्या लढतीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवाराला फायदा होणार असं बोललं जातंय. माझा प्रश्न असा आहे की पुरस्कृतच का झालं? भारतीय जनता पार्टीकडे पक्ष उमेदवारच नव्हते काय? एवढी अवस्था भारतीय जनता पक्षाची बिकट होती काय? पण सध्या परिस्थितीमध्ये जे चित्र निर्माण झाले त्याचा फायदा भाजपाला होणार असं बोललं जातंय. अजिबातच नाही. कारण एकाच घरात 2 उमेदवारी मतात विभागणी होईल आणि स्वाभिमानी लोकशाही शासन व्यवस्था आहे. घरातला विषय येतच नाही ना. व्यक्ती वेगवेगळे आहेत. ज्याला लोकांना मत द्यायचा अधिकार वेगवेगळा प्रत्येकाला आहे. तो कुणाला कुणी मत द्यायचं, एका घरात द्यायचं का परघरात द्यायचं, उमेदवाराच्या रूपानं बघितलं तर आपण घर बघून चालणार नाही. व्यक्ती बघायला लागेल. हो, कोण कामाची व्यक्ती आहे, कोण कामाची व्यक्ती नाही, ह्या सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणारा माणूस कोण आहे, त्याच्या पाठीमागे प्रेरणा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचारून या ठिकाणी मतदान होणार. तुमच्यासोबत डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर खंबीरपणे निश्चितपणे आणि अखेरच्या क्षणापर्यंत राहतील ह्याची मला खात्री आहे. पंचायत समितीत तुमचा उमेदवार उभा राहिलाय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून कांबळे साहेब उभा राहिलेत. त्यांच्या पाठीमागे 5 वर्षाचा विकासाचा अनुभव आहे आणि ते विकासावर निवडणूक पुढे घेऊन जातात. तुमचा उमेदवार हा नौका आहे. तुम्ही मुद्दा कोणता घेऊन समाजासमोर चालला? काय जनता निवडून देते उमेदवाराला. निवडून कशासाठी देते? त्या पदावर जाऊन त्यांना काहीतरी जनतेची सेवा करावी, जनतेचं काहीतरी अडचणी सोडाव्या, गावातल्या काहीतरी विकासाची योजना आणाव्या. त्या पदावर गेल्या त्या माणसाचं काम असतं. शासनाच्या व्यवस्थेमध्ये तसंच आहे. किंवा एक आता निर्मल ग्राम असेल किंवा एक पाणी पुरवठ्याचे असेल किंवा कुठल्याही अशा असेल, हे काम त्या उमेदवारानं निवडून गेलेल्या सदस्यानं करणं हे क्रमप्राप्त असतं. असं नाही आहे की ते गेल्यानंतरच करायला पाहिजे असं नाही आहे. आता आमच्या उमेदवाराबद्दल तुम्ही म्हणला की आमचा उमेदवार नाव का नाही आहे. आमच्या उमेदवाराचा वडील ग्रामपंचायतीमध्ये काम करत होता, सेवा सोसायटीमध्ये काम करत होता. आज ते जवळजवळ 20 वर्ष झालं आमच्या अनिल कांबळे हे आमच्या जनसेवा सोसायटीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचे आम्ही कर्ज वाटप करतो, कर्ज वसूल करतो, सगळी कामं करतो. अशा अनेक योजना त्यांच्यापर्यंत राबवण्याचं काम ते त्यांच्या माध्यमातून आम्ही करतो ना. तो उमेदवार नौका नाही आहे, नौका म्हणण्याचा अधिकार नाही आहे आणि त्याला काय कामाचा अनुभव नाही असं नाही आहे. 5 वर्षे त्यांची पत्नी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि 5 वर्षामध्ये मला सांगायला मोठा अभिमान वाटतो. कारण आमची जी पार्टी आहे, महादेवराव धनवडे असू देत, रावसाहेब भिलवडे असू देत, अनिल कांबळे असू देत किंवा केशव राऊत असू देत,
बापू दळवी असू देत, आम्ही ही कामाची माणसं आहे. आम्ही ज्या भागामध्ये आम्ही काम करणार, ज्या विषयामध्ये आम्ही काम करणार, ते काम पूर्ण तडीला गेल्याशिवाय आम्ही कधी मागे राहिलो नाही. आणि ज्यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती होते त्यावेळी आम्ही अक्षरशः ग्रामसेवकाला इथून गावामधून बाहेर सोडलं नव्हतं. 6-7 महिन्याचा कालावधी त्यांना मिळणार होता. त्या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयाची कामं आम्ही त्यावेळी करून घेतलीत. आणि तीच कामं अशाच स्वरूपाची आहेत की त्याला म्हणजे स्थिर काय म्हणतात त्याला, चिरंतन स्वरूपाची राहणारी कामं आहेत. आणि चिरंतन स्वरूपाची कामं या गावामध्ये भले सर्जेराव शिंदे असू देत, रावसाहेब बिलेड असू देत, सुरेश कांबळे असू देत किंवा आणखी कोणी असू देत, तुमचे खासदार असू देत, आमदार असू देत, त्यांच्यापेक्षा त्यांनी जेवढा निधी आमच्या गावाला दिला नाही आजपर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही सरपंच असताना, धनवडे जिल्हा परिषद बांधकाम सभापती असताना एवढा निधी आम्ही आणलेला आहे. असं काही कोणी समजायचं कारण नाही की आम्हाला कामाचा अनुभव नाही आहे, आम्ही अनिलरावाच्या पाठीमागे का राहिलोय. अनिलराव आमच्या ग्राम जीवनसेवा सोसायटीचे आता व्हाईस चेअरमन आहेत. त्यांच्या पत्नी गेल्या 5 वर्षामध्ये सरपंच म्हणून काम केलेले आहेत. आमची सुद्धा ग्रामपंचायत 17च्या 17 निवडून आणण्याची आमची गावामध्ये ताकद आहे, आम्ही सुद्धा आणलेली आहेत. परंतु काय, शेवटी लोकशाही आहे. ह्या लोकशाहीमध्ये आपल्याला कशा पद्धतीची लोकांनी मतं दिली तर आपण त्या ठिकाणी सत्ता करत असतो. केवळ मी निवडून आलो म्हणूनच काम करतो हा भाग वेगळा आहे. आम्ही आता विकासाच्या मुद्द्यावर ही लढाई फारशी टिकणार नाही असं तुमचं मत आहे? विकासाच्या मुद्द्यावर, अरे विकास आम्ही पण केलाय ना. आम्ही कुठं कमी आहे विकासामध्ये? दानवेच्या जनतेला आम्ही सांगणार आहे आम्ही कुठं विकासामध्ये कमी आहे. आम्ही जरी भाजप पुरस्कृत भाजपच्या या माध्यमातून जर आम्ही काम करायला लागलो तर आम्ही सुद्धा या गावामध्ये गेल्या म्हणजे जवळजवळ 35 वर्ष झालं सातत्यानं लोकांच्या अडीअडचणीमध्ये जाऊन जातो. लोकांच्या ज्या काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. भले त्यामध्ये आम्हाला कुठलाही नाही आहे, आम्ही त्या पदावरच पाहिजे असं नाही आहे. आम्ही कसं आहे, आम्हाला बोलवलं की आम्ही कामाच्या निमित्तानं उभा राहतो. या ठिकाणी गट तट आम्ही कधी पाहिला नाही. ही महत्वाची गोष्ट. कुठल्या गटाचा आहे? सुरेश कांबळे मागच्या वेळी निवडून आले, ते कुठल्या गटाचे, ते कुठनं राहिले निवडून आले, त्यांना कुणी निवडून आणलं त्यांना माहित आहे. त्या राहिल्या निवडून आल्या, कुठल्या गटात आल्या, कुठं कुणी निवडून आणलं हा भाग वेगळा आहे. शेवटी जनतेचा निर्णय आणि जनतेनं दिलेला कौल हा सर्वांनी मान्य केला पाहिजे. आणि हे करत असताना एक प्रामुख्यानं आपण भूमिका घेतली पाहिजे की मी त्या पदावर गेले म्हणून काम करतो अशातला भाग नाही आहे. जनतेनं मला कामासाठी तिथं पाठवलेलं आहे. जो माणूस कामासाठी त्या ठिकाणी जाईल ना त्यानं ते काम करावंच लागते. आज अनिल कांबळे त्या पदावर असतील तर त्यांना ही सुरेश कांबळेने जी कामं केली ती त्याला केलीच असती. आज सरपंच जर दुसरे कोणतं असते त्या सरपंचानं सुद्धा ह्याच पद्धतीने काम केलं असतं. जिल्हा परिषद बांधकाम आपले पंचायत समितीचे सभापती कोण दुसरा असता, नाथबाबा पंचायत समितीचे सभापती होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही कामं केलेले आहेत. असं नाही आहे की बाबा मी तिथं गेलो म्हणूनच काम झालं, हे मला खरं म्हणजे मान्य नाही आहे. साहेब तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून 14 कोटीची कामं केलीत, पण 13वा वित्त आयोग आता संपुष्टात आला, 14वा वित्त आयोग सुरू झाला आणि तो ग्रामपंचायतीकडे थेट येणार. बरोबर. जिल्हा तालुका पंचायत समितीला फक्त 13 लाख रुपये 14 सदस्यांना मिळणार, 92,000 तुमच्या वाट्याला येणार. बरोबर. मग तुम्ही विकासाचं स्वप्न कसं पूर्ण करणार? विकासाचे प्रश्न करण्यासाठी एक पंचायत समितीचा 13 वित्त असतो अशाला भाग नाही. पंचायत राज व्यवस्थेमध्ये पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, खासदार आहे. जिल्हा परिषदेचा आता फंड तुम्हाला मिळणार नाही. पंचायत समिती सदस्य म्हणून फक्त तुम्हाला 92,000 रुपये मिळणार. 92,000 रुपये माझ्या व्यक्तीचे निधी मी थांबणार नाही. तर खासदार साहेब आहेत, सदाभाऊ मंत्री आहेत किंवा मंत्री स्तरावरनं राज्य स्तरावरनं किंवा कलेक्टर साहेब नियोजन मंडळामध्ये आहेत, त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी किंवा विकास काम मागण्यासाठी कोणालाही अधिकार आहे. आणि त्या अनुषंगाने पंचायत समिती सदस्य एक नाममात्र झाले. त्या पत्राच्या आधारावर खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार साहेबांच्या शिफारशीवर मी विकास कामं करण्यामध्ये भरघोसपणाने मागास काम केले. त्याच पद्धतीने मी विकास कामं आणणार आहे. गावामध्ये पक्ष ही फक्त निवडणुकीपुरता असता, गटतटी राजकारणी पक्ष निवडणुकीपुरता आम्ही मांडणारा माणूस आहे. आणि निवडून गेल्यानंतर आपले सर्वजण लोक हे आपली सेवा करण्यासाठी आपण निवडून दिलं, त्या उद्देशानं मी आजपर्यंत काम केलं नाही, इथून पुढे देखील त्याच पद्धतीने काम करणार आहे. तुमच्याकडे आमदार नाहीत, खासदार नाहीत, मग तुम्ही विकासाचा निधी कसा आणाल? आमदार आणि खासदार हे निधी राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे तुमचं सरकार नाही. राज्यात सरकार असायला पाहिजे मग निधी मिळतोय किंवा देशात सरकार असायला पाहिजे मग निधी मिळतोय अशी संकल्पनाच मुळे चुकीची आहे. निधी मिळवत असताना ज्या फॉर्मॅलिटीने निधी मिळवायचा असतोय ती फॉर्मॅलिटी पूर्ण केली की निश्चितपणानं शासकीय लेवलला निधी मिळत असतोय. आज माझ्या गावात मी 1 कोटी रुपयाचं काम आता मंजूर करून ठेवलेलं आहे या नगरीमध्ये सुद्धा. ह्याला सगळं सरकार नाहीच, 2 वर्षापासून आपलं सरकार नाही, पण 50-50 लाखाची 2 कामं आपल्याकडे मंजूर आहेत. ह्याला सरकारची कुठे गरज लागली नाही. पेपर पूर्ण झाले की काम निश्चितपणाने मंजूर होत आहे. पेपर पूर्ण करण्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला ह्या अवघड गोष्टीने मी 35 वर्ष राजकारण करतोय,
तेव्हा कशा पद्धतीचे पेपर पूर्ण करायचे, कुठल्या टेबलला गेलं म्हणजे काय योजना मिळतात याची पूर्ण कल्पना मला असल्यामुळं शासनाच्या लागतोय अधिकार, कुठेतरी पत्र लागतंय एखाद्या आमदाराचं खासदाराचं, आणि काम करत असताना आमदार असो किंवा खासदार असो गावासाठी काम असते, व्यक्तीसाठी काम असत नाही, त्यामुळे पत्र त्यांना देणं भाग पडत असते. त्यामुळे तशा माणसाची गरज लागेल तिथं पत्र घेऊन गरज लागेल तिथं काम करायची संकल्पना पहिल्यापासून 30 वर्षापासून आहे. ती इथनं पुढच्या काळामध्ये सुद्धा माझी सातत्याने राहणार आहे. त्यासाठी सरकार सत्तेत असलं पाहिजे असं नाही, आणि आलेलं सरकार सत्तेतच राहणार आहे असंही कोण बांधू शकत नाही, कोणगाठ बांधू शकत नाही. आज जे सरकार आहे ते उद्या असेल अशी शाश्वती नाही. हे राजकारण आहे, लोकशाही शासन व्यवस्था आहे. एक जेव्हा पडद्यावर जाईल तर दुसरा पडद्या समोर येतोय. त्यामुळे हे कालचक्र चालतच राहणार आहे. त्यासाठी विकास कामामध्ये थांबायचं किंवा खुंटायचं काही कारण नाही. धन्यवाद साहेब. तुमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अखेरची रणनीती आता 19 आणि 20 तारखेला जे होते त्यात तुम्ही कमी पडणार असं वाटतं, तर तुम्ही तुमचा उमेदवार विनिंगला आणण्यासाठी काय कराल, किंवा आजची पोझिशन काय यशापर्यंत जाण्याची? आजच्या पोझिशनचा विचार करायला गेलं तर पाठीमागची पोझिशन आतापर्यंत काय घडत आली ह्याचाही थोडा विचार झाला पाहिजे. ज्या वेळेला धनवडे गट, भिलवडे गट, वाळकुंजे गट आणि दळवी गट हा एकत्र आला त्या वेळेला या गावानं विजयश्रीची माळ आमच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. आणि आज एकंदरीत ह्या सगळ्या विचारानं सगळा गाव ढवळून निघतो आहे, आणि संपूर्ण गाव हा तटस्थपणे या आमच्या विचाराशी सहमत झालेला आहे. आणि एकंदरीत ही जी वज्रमूठ आहे ही वज्रमूठ 2 दिवसामध्ये टिकविण्याचं काम हे आम्ही सगळी मंडळी करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये विजयी पण स्वाभिमानी कोथळीत पुढे जाणार तुमच्या, ते लीड तुम्ही कसं कट कराल? आणि त्यांनी मला सांगितलं की कवटेसरमध्ये स्वाभिमानी आघाडीवर राहील. नाही, तसा प्रकार काही नाही आहे. ज्याच्या त्याचा तो विचाराचा प्रश्न आहे. समोर येणारी माणसं ही आपलीच सगळी असतात, आणि ती ज्यावेळेला आम्ही मतं मागतो त्यावेळेला तुम्हालाच आमचं मत आहे असं समजतो, आपण ते घरीच धरून चालतो. पण तसं नाही आहे. राजकारण हे फार विचित्र आहे, आणि यामध्ये लोक आमच्याही पुढं फार गेलेले आहेत, आणि त्यांना आपण ज्या या ठिकाणी गोष्टी उपस्थित केल्या किंवा ज्या आपण बोललो ते त्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्मिती, म्हणजे भाजपाचे 3 उमेदवार निवडून येणार असं तुम्हाला वाटतं? येणार अशी खात्री आम्हाला आहे. काँग्रेसचं काय? काँग्रेस राष्ट्रवादीचे 2 उमेदवार खाली आहेत आणि वरती एक काँग्रेसचा उमेदवार आहे. तिन्ही उमेदवार यशापर्यंत पोहोचण्यासाठी शेवटचे 2 दिवस, आता तुमच्याकडे राज्यात आणि केंद्रात सत्ता नाही, गोकुळ दूध संघ तुमच्या सोबत नाही, साखर कारखाने सुद्धा वीक आहेत, अशा दृष्टिकोनात शेवटचे 2 दिवस काँग्रेस आता कसं पार करणार आणि यशापर्यंत कसं पोहोचणार? आजच मी आपल्याला सांगतो की लोकशाही शासन व्यवस्था जी आहे ती प्रत्येक मतदाराला स्वतःचं मत द्यायचा अधिकार दिलेली लोकशाही शासन व्यवस्था आहे. इथं साखर कारखानदार कोणतरी आहे, निवडणुकीमध्ये काँग्रेसनं सहकारी संस्थांचाच उपयोग करून आपलं यश संपादन केलं असा आरोप होतोय. आरोप काय करावा आणि कसा असावा ह्याला काही बंधनं असणार नाहीत. ज्याला जो आरोप आवडेल तो करत असणार. काँग्रेस पुढे जाण्याकरता, राष्ट्रवादी पुढे जाण्याकरता आजच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आजही पुढेच आहे. शेवटचे 2 दिवसही पुढेच राहणार. कारण लोकांचा जो कौल आहे मतदारांचा, त्या कौलचा, त्या लोकांच्या मतदाराचा कौल बघितला तर मतदार परिसरामध्ये निश्चितपणाने भाजपनं शेतकरी आणि शेतमजुरांना जे चटके दिले आहेत नोटाबंदीच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये, त्याचा विपरीत असा स्वरूप परिणाम लोकांच्या नोटाबंदीनंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि सर्वात जास्त जागा भाजपाला मिळाल्या. ग्रामीण भागामध्ये त्या परिस्थितीला नोटाबंदीचा झटका ग्रामीण भागामध्ये बसलेला नव्हता. सुशिक्षित मतदार वेगळे आणि ग्रामीण भागातले मतदार वेगळे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाजीपाल्याला दर मिळाला नाही, त्यामुळे भाजीपाला निघाला. भाजीपाला निघाल्यामुळं शेतकऱ्यांना मजुरी मिळाली नाही, आणि शेतमजूर आणि शेतकरी दोन्ही त्या प्रवाहामध्ये अतिशय वाईट अवस्थेमध्ये चालले. आणि ही भाजीपाल्याची किंवा शेतकऱ्यांची जी अवस्था झाली त्या अवस्थेमधनं आज खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाला जे चटके बसले त्याचं रूप प्रत्येक मतदाराच्या दारात गेल्यानंतर आम्हाला कळतंय की आमची उपासमार झाली. आम्ही 500,000 रुपयासाठी दिवसभर बारीत राहिलो. ही भूमिका जेव्हा लोक सांगतात तेव्हा तुम्ही कमी पडणार असं सांगितलं जात आहे, तर ते लीड तोडून काढण्याकरता कोणतं गाव तुमच्या पाठीशी उभं राहू शकतं? आत्मविश्वासानं सांगतो की कोथळीमध्ये आम्ही कमीच पडणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून म्हटलं जातं. विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानीला या पट्ट्यामध्ये जास्त मतं मिळाली, त्यामध्ये कोथळीचा समावेश. मताची बेरीज जर आपण केली तर निश्चितपणे आपल्याला आकडेवारी कळेल की राष्ट्रवादीला किती मतं मिळाली आणि काँग्रेसला किती मतं मिळाली. ह्या दोन्हीची बेरीज केली विधानसभेच्या मतदानामध्ये 98,000 मतं आम्हाला या तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाली, आणि 50,000 मतं शेतकरी संघटनेला मिळाली.
हा गांभीर्याने विचार तालुक्यामध्ये सगळं करत असताना त्यामध्ये मतदारसंघ सुद्धा समाविष्ट आहेच आमचा. म्हणजे तुमची शीट खालची आणि खालच्या दोन्ही आणि वरची शीट निवडून येणार. विकास येणार, त्यात कसल्या पद्धती शंका बाळगायचं कारण नाही. तुमचा प्रतिस्पर्धी कोण मानता तुम्ही? स्वाभिमानी शेतकरी संघटना की भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार? माझा प्रतिस्पर्धी मी शेतकरी संघटना मानतोय. तुम्ही कोणाला प्रतिस्पर्धी मानता या निवडणुकीत? प्रतिस्पर्धी मानाचा विषय येत नाही. लोकशाही तुमचा बालेकिल्ला आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे, पण तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. त्याने आत्ताच सांगितले की कोथळीमध्ये फूट पडेल आणि चांगली मतं त्यांना मिळतील. तुमच्यावर लोक नाराज आहेत. 21 एका घरात वाद लावला म्हणून. 21 तारखेला निकाल मतदान आहे, 23 तारखेला निकाल होईल. देखो देखो होता है का? थोडा वेळ थांबा आणि पहा. नाही पण थोडा वेळ थांबा आणि पहा. नाही, कोथळीमध्ये त्याला मतं जास्त पडतील असं म्हणतात, पण तुमचा बालेकिल्ला आहे. प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे. मी स्वतः निवडून येतो म्हणण्याचा अधिकार आहे. शेवटी मी देखील म्हणणार की मला त्या ठिकाणी कोणती 100% मतदान टाकणार आहे असं काही होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या मतदानाच्या कौलावरती मतदानाचे वय हा मतदारसंघ तुम्ही आहे तसा ठेवणार? आहे तसा बालेकिल्ला ठेवणार असं माझे उमेदवार आहे. तुम्ही यशापर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या 2 दिवसामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जो बालेकिल्ला आहे तो काढून घेण्यासाठी अखेरची रणनीती तुमची काय असेल? यापूर्वी जिल्हा परिषद जिंकलेली आहे आणि ती जिंकण्यासाठी जी रणनीती वापरली जाते ती 100% 2 दिवसात आम्ही वापरू. तुम्ही यशापर्यंत पोहोचणार? 100%. मला प्रतिस्पर्धी नाहीत असं मी समजतो. म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण? नाही त्याचं असं स्वाभिमानी की काँग्रेस? म्हणूनच सांगतो दोघेही माझे प्रतिस्पर्धी नाहीत. मी म्हणजे विजय म्हणजे फार पुढे. तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना दानोळीमध्ये प्रबळ मानली जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला इथं मताधिक्य चांगलं आहे, तरीही तुम्ही धाडस केलंय. तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, काँग्रेस की भाजप? माझा प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी. पण या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवतोय. मान्य आहे की राष्ट्रवादी? हा. पंचायत समितीला माझा प्रतिस्पर्धी विरोधक राष्ट्रवादी आहे. पण जनताने सुज्ञ म्हणतात विचार करून सगळ्या जनताने मला ठरवले की विठ्ठललाच निवडून द्यायचं ठरलेलं आहे. लक्षात आलं? मी सर्वसामान्यान पोचलोय. ही जी बोलल्यात ही सगळं खरं आहे, पण ह्यांचा काही मेळ होत नाही, त्याचा फायदा मला होणार. लक्षात आलं का? आणि मी 23 तारखेला निश्चित निवडून येणार आहे, एवढं स्पष्ट सांगतो मी. तुमचं वरचं मत कुणाला जाणार? वरचं मत जनता ज्याचं त्यांना मत करणार आहे. माझं मत मला मागायचा अधिकार आहे. जनता मला निवडून देणार आहे, एवढंच मी सांगतो. तुम्हाला कोण अंतर्गत असं ठरवलंय काय, खाली एक मत तुम्हाला देतो, वर तुम्ही आम्हाला द्या? त्यानं ठरवलंय मला एक अंतर्गत मत करायचं आहे. म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे? निश्चित. आणि मी निवडून पण येणार. तुमचं मत काय, वर कोण निवडून यावं? मला काय देणे घेणे नाही. मी अपक्ष आहे. कोण येईल त्याच्याशी मी सहमत राहणार. मी येईल त्याच्याशी सहमत राहणार. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून कोण निवडून यावं असं तुम्हाला वाटतंय? कोण निवडून यावं असं वाटतंय? दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्वात जास्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हे दिसतो. त्याला मताधिक्य जास्त मिळेल असं. काँग्रेस. कोण निवडून यावं असं वाटतंय? सर्जेराव शिंदे हे यायला पाहिजे, काँग्रेस हा यायला पाहिजे. कोण निवडून यावं असं वाटतंय? स्वाभिमानी शेतकरी संघटना. कोण निवडून यावं असं वाटतंय? स्वाभिमानी शेतकरी संघटना. कोण निवडून यावं असं वाटतंय? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. दानोळीमधनं कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतंय? भाजप. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नेहमी परिवर्तन घडलंय. आज इलेक्शन कॉर्नर मध्ये आज आपण दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या शिवाजी चौकात आज संवाद साधण्याचा सर्वांचा प्रयत्न केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. कल्लाप्पा आवाडे साहेबांना सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये या 7 गावामध्ये मतं कमी पडली होती. मात्र सुरेश कांबळे साहेबांनी तमदलगे आणि जैनापूरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असं सांगितलं असलं तरी आमची इलेक्शन मधली टीम ज्या वेळेला फिरत होती त्यावेळी दोन्ही गावातल्या लोकांनी आपल्याबद्दलची नाराजी व्यक्त केल्या. हा बालेकिल्ला हिसकावून घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीनं प्रयत्न करते. सध्या तरी वर्ण असं चित्र वाटतंय, पण डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर अखेरच्या टप्प्यात काय करतात हे पाहावं लागेल. भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी कट करून नवीन उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे आणि पुरस्कृत केल्यामुळं तिथेही फाळणी होण्याची शक्यता वाटते. हा मतदारसंघ दानोळीचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस जो करतोय तो जर झाला तर खासदार राजू शेट्टी यांना फार मोठा धक्का बसणार आहे. 23 तारखेला मतमोजणीच्या दिवशीच याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल
आणि नवीन राजकारणाची एक दिशा दानोळी मतदारसंघातून खासदार राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला आणि काँग्रेसलाही, अण्णांना सुद्धा तसा तो फार मोठा दणका बसण्याची शक्यता आहे आणि यश मिळालं तर उंचीवरही ते जाण्याची शक्यता आहे. भिल्लवडे साहेब आणि धनवडे साहेब हे सगळे 4 मंडळी एकत्र राहिलेत. यांना जर यश मिळालं तर या यशाचे जे गणना होणार आहे ती तालुका स्तरावर फार मोठी मानली जाणार आहे. धनवडे साहेबांनी उल्हासदादा पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन शिवसेनेचा स्कार्फ गळ्यात घातला आणि ते आमदार केलेत. आता त्यांनी भिल्लवड्यांच्या गळ्यामध्ये कमळाचा चिन्हाचा स्कार्फ टाकलाय. या निवडणुकीमध्ये काय होते पाहावं लागेल. जनतेचं मात्र मत आहे की तिन्ही पक्षांनी आपल्याला कमी जास्त प्रमाणावरती फसवलंय. रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. तमदलग्याचा तलाव आजही कोरडा आहे. शेतीमालाचे दर गेले 4 महिन्यात पडलेत. ना काँग्रेसनं आंदोलन केलं, ना राष्ट्रवादीने केलं, ना स्वाभिमानीने यावरती आवाज उठवला. साखरेचे दर उच्चांकी वाढल्यानंतर आणखीन 460 रुपये मिळाला पाहिजे असं आंदोलन अंकुशचं कालच मत शिरोळच्या शिवाजी चौकातून व्यक्त झालं. पण स्वाभिमानीने यावरती भाष्य केलं नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना केवळ फक्त पदासाठी आता लढते असा तिथून आरोप झाला. या सगळ्या आरोपाच्या फेऱ्यामध्ये 8 गावाचा निकाल 23 तारखेला काय लागतो हे पाहावं लागेल. आज आपण एक छोटासा ब्रेक घेऊन महान कार्य कॉर्नर इथंच थांबूया.